मुलांनो, आपण मुद्रित शोधन या पाठाचा अभ्यास केलेला आहे. त्यामधील काही प्रश्न आहेत की मुद्रित शोधकाच्या भूमिकेचे आजच्या काळातील महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: लेखन करताना लेखकाकडून अनावधानाने काही व्याकरणाच्या लेखन नियमांच्या चुका होतात. या चुका शोधून त्या दुरुस्त करून ते लिखाण सुवाच्य करण्याचे काम मुद्रित शोधक करत असतो. असा परिपूर्ण मजकूर हा छापण्यायोग्य असतो व वाचक अशा साहित्याचा रसभंग टाळून आस्वाद घेऊ शकतात. भाषा म्हटली की तिचे व्याकरण हे ओघाने आलेच आणि या व्याकरणाचा तज्ज्ञ म्हणजे मुद्रित शोधक असे आपण म्हणू शकतो. जर ती भाषा शुद्ध स्वरूपात वाचकांपर्यंत पोचली तरच तिचे जतन संवर्धन होऊ शकते. त्यामुळे इथे मुद्रित शोधकाची फार महत्त्वाची भूमिका असते. मानवी संवादाचे भाषा एक मुख्य अंग आहे. त्यामुळे या भाषेचे प्रतिबिंब जनमानसात योग्यरित्याच पडायला हवे. आजचे युग हे संगणकाचे आहे. स्पेल चेकरसारखे तंत्रे विकसित झाल्याने मुद्रित शोधन करणे सोपे झाले, पण तरीही हे तंत्र खात्रीशीर नाही. त्यामुळे योग्य ते शोधण्याची मुद्रित शोधकाची भूमिका महत्त्वाची ठरते. मुद्रित शोधनाची व्याप्ती वाढत असून चांगले दर्जेदार साहित्य देऊन देशाची भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रगती होत असते. त्यामुळे आजच्या काळात मुद्रित शोधकाच्या भूमिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे मुलांनो, मुद्रित शोधनासाठी लागणारी कौशल्य सविस्तर विशद करा. मुद्रित शोधकाला सर्वप्रथम ज्या भाषेत काम करायचे आहे तिची योग्य जाण असणे, त्या भाषेवर उत्तम प्रभुत्व असणे महत्त्वाचे असते. केवळ भाषेचे व्याकरण न तपासता वाक्यरचना, दिलेल्या संदर्भांची योग्यता तपासणे व त्याचे ज्ञान असणे फार महत्त्वाचे असते. मुद्रित शोधकाने स्वतःला अद्ययावत ठेवणे फार गरजेचे असते. मुद्रणाचे तंत्र, काळानुसार होणारे बदल इत्यादी आत्मसात करून स्वतःच्या ज्ञानात भर टाकायला हवी. वर्षानुवर्ष काम केल्याने मिळणारा अनुभव मुद्रित शोधकाला आत्मविश्वास देणारा, त्याची विचारशृंखला प्रगल्भ करणारा असतो. फक्त यासाठी सातत्य हवे, अंगी चिकाटी यावी, तसेच कामाचा नित्य सराव यावा. मुद्रित शोधकाला विविध विषयांची आवड, ज्ञान असणे महत्त्वाचे असते. तिसरा प्रश्न आहे, मुद्रित शोधनातील नजर चुकीने राहिलेली चूक अर्थाचा अनर्थ करते, या विधानाची सत्यता स्पष्ट करा. उत्तर आहे, सामान्यतः छापील मजकुरावर वाचकांचा पूर्ण विश्वास असतो. छापून आलेला मजकूर हा लेखन नियमानुसार असणारच हे वाचकांनी गृहीत धरलेले असते. लेखन करताना या शब्दांचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर केले जाते. म्हणजे छापून आलेल्या संदर्भांना वाचक प्रमाण मानून त्यांचे अनुकरण करत असतात. एखादा शब्द खरोखरच बरोबर आहे का याची पडताळणी वाचकांकडून केली जात नाही. त्यामुळे मुद्रित शोधकाची भूमिका इथे फार महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ, मुद्रित शोधनातील नजर चुकीने पर्यावरण दिन हा शब्द जर पर्यावरण दिन म्हणजे ही पहिली दिन म्हणजे दिवस आणि दुसरी दिन आपण जे दीर्घ दिन केलं तर तो दिन म्हणजे दुबळा असं म्हणतो. आलं का लक्षात मुलांना? म्हणजे पर्यावरण दिन हा शब्द जर पर्यावरण दिन असा लिहिला गेला तर अर्थाचा अनर्थ होईल. कारण दिन म्हणजे दिवस आणि दिन म्हणजे गरीब. केवळ नामसाधर्म्यामुळे अशी चूक घडू शकते. पण जर मुद्रित शोधकाच्या नजरेतून हे सुटले आणि तसेच मुद्रणास गेले तर अर्थाचा अनर्थ होईल. अशा प्रकारे मुद्रित शोधनातील नजर चुकीने राहिलेली चूक अर्थाचा अनर्थ करते, या विधानाची सत्यता पटते. आणि हे टाळण्यासाठी मुद्रित शोधकाने मजकुराचे अतिशय काळजीपूर्वक वाचन करणे व त्यातील चुका वेळीच लक्षात आणून त्या दुरुस्त करून घेणे आवश्यक असते. त्यानंतर चौथा प्रश्न आहे मुलांनो, मुद्रित शोधन व व्याकरण यांचा सहसंबंध सविस्तर लिहा. अर्थात उत्तर आहे, भाषेच्या लेखनात लेखनाची शुद्धता सांभाळणे अतिशय महत्त्वाचे असते आणि लेखनाची शुद्धता सांभाळण्यासाठी मुद्रित शोधन आणि व्याकरण यांचा घनिष्ठ संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा मुद्रित शोधक एखाद्या मुद्रिताचे मुद्रित शोधन करत असतो याचा अर्थ तो त्या मुद्रितातील मजकुराची सर्वप्रथम व्याकरण शुद्धता तपासत असतो. व्याकरण शुद्धतेत व्याकरण, संदर्भ, वाक्यरचना आणि लेखन नियमानुसार लेखन हे घटक बारकाईने पाहिले जातात. जेव्हा हे सर्व घटक काळजीपूर्वक तपासले जातात तेव्हाच हे ते लेखन वाचनीय होत असते. प्रत्येक भाषेचे काही नियम असतात, व्याकरण असते. या नियमांचे पालन करून केलेले लेखन परिपूर्ण असते. ते भाषेला सौंदर्य प्राप्त करून देते, लेखन वाचनीय करते आणि यामुळेच त्या भाषेचे जतनही होते. त्यामुळे मुद्रित शोधन हे व्याकरणाशिवाय अपूर्ण असून मुद्रित शोधनाशिवाय व्याकरणाची शुद्धता पडताळणे अशक्य आहे. मुद्रित शोधन आणि व्याकरण यांच्यातील सहसंबंध अशा प्रकारे स्पष्ट होतो. नंतरचा प्रश्न आहे मुलांनो, थोडक्यात वर्णन करा. मुद्रित शोधनाची गरज. अर्थात ही गरज आहेच. उत्तर आहे, मराठी भाषेच्या लेखनात लिहिलेल्या मजकुराची शुद्धता जपणे
अत्यंत महत्त्वाचे असते आणि व्याकरण शुद्धतेची जबाबदारी मुद्रित शोधकाची असते. लेखक जेव्हा लेखन करतो तेव्हा त्याच्याकडून काही गोष्टी अनावधानाने राहून जातात किंवा काही लेखन नियम विरामचिन्हे वगैरे डावळलेले असतात. तर काही वेळा लिहिण्याच्या ओघात पुनरुक्तीही संभवते. अशावेळी या चुका शोधून त्या दुरुस्त करून ते लेखन परिपूर्ण वाचनीय करणे ही जबाबदारी मुद्रित शोधकाची असते. अशा प्रकारे भाषेला तिच्या शुद्ध आणि योग्य रूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यायाने ती भाषा टिकून राहावी यासाठी मुद्रित शोधनाची गरज होते. मुद्रित शोधन प्रक्रिया. उत्तर आहे सर्वसाधारणपणे मुद्रित शोधनात मुद्रिताची किमान 3 वाचने तरी होतातच. पहिल्या वाचनात सहाय्यकाच्या मदतीने वाचन केले जाते. यात अनेक शंका आणि दुरुस्त्या अपेक्षित असतात. दुसऱ्या वाचनात मुद्रितातील उणिवा शंका तपासल्या जातात. त्यांच्या दुरुस्तीसोबत नव्याने आढळून आलेल्या दुरुस्त्या, पृष्ठ मांडणी, पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका, चित्रे, आकृत्या इत्यादींची योग्य मांडणी करून त्यांचे पुन्हा बारकाईने वाचन केले जाते. तिसऱ्या वाचनात दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासल्या जातात. अंतिम छपाईपूर्वी लेखक आणि मुद्रित शोधकाकडून मुद्रिताचे अतिशय काळजीपूर्वक वाचन केले जाते. आताचा काळ हा संगणकाचा असल्याने लेखक मुद्रकाकडे सॉफ्ट कॉपी पाठवतो. मुद्रक त्यावर आवश्यक ते संस्कार करून मुद्रित शोधकांकडे पाठवतो. मुद्रित शोधक मुद्रित मजकुराची सुयोग्य मांडणी करतो व ती कॉपी पुन्हा लेखकांकडे पाठवतो. यानंतर अंतिम मुद्रित शोधकाकडे येते व मुद्रित शोधक ते लिखाण परिपूर्ण व व्याकरणदृष्ट्या निर्दोष करून ती कॉपी मुद्रकाकडे अंतिम मुद्रणासाठी पाठवतो. आता इथे एक मुलांनो 6वा प्रश्न, खालील खुणांचा अर्थ स्पष्ट करा. तर खुणा दिलेल्या आहेत आणि खुणेचा अर्थ इथे दिलेला आहे, म्हणजे बाजूला त्याचं उत्तर आहे, ते तुम्ही लिहायचं आहे मुलांनो. दुसरं आहे दुसरंही खालील तक्ता पूर्ण करा, तेही तुम्ही बघून लिहू शकता. आता 8वा प्रश्न आहे, खालील गद्य उताराचे मुद्रित शोधन करून उतारा पुन्हा लिहा. म्हणजे त्यामध्ये काही व्याकरणाच्या चुका आहेत त्या तुम्हाला दुरुस्त करून लिहायच्या आहेत. तर मुलांनो, मुद्रित शोधन अभ्यास करताना आपण मुद्रित शोधन लेखकांकडून प्रमाण लेखनात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन. लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन. आणि मुद्रित शोधक म्हणजे व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रित शोधक आहे. हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर मुद्रित शोधकाचे महत्त्व बघितलेलं आहे. मुद्रित शोधकाची भूमिका बघितलेली आहे. मुद्रित शोधनासाठी आवश्यक ज्ञान कौशल्य बघितलेले आहे. मुद्रित शोधकाची साधन सामुग्री बघितलेली आहे. मुद्रित शोधनाचे तंत्र बघितलेले आहे. आणि संगणकावर स्पेल चेक असताना मुद्रित शोधकाची गरज काय हेही आपण बघितलेलं आहे. तर मुलांना याचा अभ्यास करायचा आहे आणि सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायची आहेत. समजलं नाही तर फोन करून विचारा. ठीक आहे, धन्यवाद.